सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक रहस्य दडलेली आहेत ज्यांचा उलगडा आजही विज्ञानाला करता आलेला नाही. पण कोल्हापूरच्या विशालगड पन्हाळा रांगेत एक असा डोंगर उभा आहे जो पाहिला की अंगावर काटा येतो. दोन अवाढव्य सुळके जे लांबून पाहिल्यावर हुबेहूब एका जोडप्यासारखे दिसतात. स्थानिक लोक म्हणतात हे दगड नसून जिवंत माणसं आहेत जी एका रात्रीत दगड झाली. एका लग्नाचं वराड, आनंदाचं वातावरण आणि अचानक असं काय घडलं की अख्खं वराड तिथेच गायब झालं. कोणाचा शाप लागला या प्रेमाच्या जोडप्याला की या डोंगराच्या पोटात असं काही दडलंय जे मानवी मेंदूला आजही समजत नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. कथा सुरू होते शेकडो वर्षांपूर्वी. कोल्हापूरच्या दुर्गम भागात एक लग्न सोहळा पार पडला होता. नवरीला घेऊन वराड दुसऱ्या गावी निघालं होतं. वाटेत हा डोंगर लागला. पावसाळ्याचे दिवस, तुफान पाऊस आणि सोबतीला असलेलं घनदाट जंगल. वराड जेव्हा या डोंगराच्या माथ्यावर पोचलं तेव्हा एक विचित्र शांतता पसरली. नवरीला अचानक तहान लागली, पण तिथे पाण्याचा थेंबही नव्हता. इतका पाऊस पडूनही तिथे पाण्याचा एकही थेंब नव्हता. म्हणतात की वराडातील काही लोकांनी तिथे असलेल्या एका देवस्थानाचा अपमान केला किंवा तिथल्या निसर्गाच्या नियमांविरुद्ध वर्तन केलं आणि मग निसर्ग कोपला. लोक सांगतात की क्षणार्धात आकाशातून वीज कडाडली आणि संपूर्ण वराड जागच्या जागी दगड बनले. आजही त्या डोंगराकडे पाहिलं तर पुढे असलेला नवरा, मागे असलेली नवरी आणि त्यांच्या मागे विखुरलेलं वराडी स्पष्ट दिसतात. पण हे फक्त लोककथा आहे की यामागे काहीतरी भयानक सत्य आहे? स्थानिक लोक आजही रात्रीच्या वेळी या डोंगराकडे जायला घाबरतात. काही ट्रेकर्सने दावा केलाय की रात्रीच्या वेळी इथे पैंजणांचा आवाज येतो, तर कधी कुणीतरी ओरडल्याचा भास होतो. काही लोक सांगतात आम्हाला अजब गोष्टी जाणवल्या. अनेकदा इथे होका यंत्र म्हणजे कंपास दिशा विसरतं. इथल्या दगडांमध्ये असं काय आहे जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना नीट चालू देत नाही. दोन सुळक्यांच्या मधून हवा जाताना असा आवाज येतो जणू कोणीतरी संवाद साधते. हा केवळ वारा आहे की काहीतरी वेगळं? पण तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानाची नजर या रहस्याकडे वेगळ्या दृष्टीने बघते. या नवरा नवरी डोंगरामागे कोणतेही शाप नसून निसर्गाची एक अजब किमया आहे, जिला आपण भूरचनाशास्त्र म्हणतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र हा प्रामुख्याने बेसाल्ट या ज्वालामुखी खडकापासून बनलाय. हे जे दोन सुळके आपल्याला दिसत आहेत ते लाखो वर्षांच्या वारा आणि पावसाने झालेली झीज यामुळे तयार झालेत. मूळ डोंगराचा मऊ भाग वाहून गेला आणि कठीण बेसाल्ट खडक पिलर सारखा उभा राहिला. मानवी मेंदूला कोणत्याही आकारात परिचित चेहरा किंवा आकृती शोधण्याची सवय असते. याला विज्ञानात पॅरिडोलिया म्हणतात. त्या दोन दगडांचा आकार योगायोगाने मानवी शरीरासारखा असल्यानं लोकांनी त्याला नवरा नवरीची उपमा दिली आणि त्याभोवती कथा विणल्या गेल्या. इथे येणारे विचित्र आवाज हे वाऱ्याच्या वेगामुळे येतात. जेव्हा हवा दोन सुळक्यांच्या अरुंद जागेतून प्रचंड वेगाने जाते तेव्हा शिट्टीसारखा किंवा ओरडल्यासारखा आवाज निर्माण करते. नवरा नवरी डोंगराची ही कथा पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीचा भाग राहिली. निसर्गाची ही रचना इतकी अचूक आहे की मानवी कल्पना शक्ती तिथे थक्क होते. पण तो शाप असो किंवा विज्ञानाची किमया, एक गोष्ट मात्र नक्की, सह्याद्रीच्या या पाऊलखुणा आपल्याला निसर्गापुढे आपण किती छोटे आहोत याची जाणीव करून देतात. हा निसर्ग जितका अथांग आणि सुंदर आहे तितकाच तो अनाकलनीय सुद्धा आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या कथांमध्ये भीती असली तरी त्यामागे निसर्गाबद्दलचा आदर दडलेला आहे.
विज्ञानाने या रहस्यांचा उलगडा केला असला तरी मानवी श्रद्धा आणि कल्पनाशक्ती तिथेच जिवंत राहते जिथे तर्क संपतो. लक्षात ठेवा, निसर्गाचे नियम मोडले की तो कधी कधी आपल्याला अशी चपराक देतो ज्याची उत्तरं शोधायला पिढ्यान पिढ्या उलटून जातात. त्यामुळे जेव्हा कधी अशा ऐतिहासिक ठिकाणी जाल तेव्हा तिथल्या शांततेचा आणि नियमांचा सन्मान करा. कारण कधी कधी एखादी गोष्ट फक्त गोष्ट नसते, तर ते एक जिवंत वास्तव असू शकतं. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही नवरा नवरीच्या डोंगराची गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.